नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या ट्रेंडिंग क्लोजिंग नंतर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीचा तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला एक जबरदस्त 200 ते 250 पॉईंटची एक ट्रेंडिंग मुवमेंट बघायला मिळाली. तर निफ्टीमध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं, निफ्टीमध्ये आपण दोन लेवल्स मार्क केले होते. इकडे आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता आणि डाऊन साईडला आपण 25,180चा आपण एक लेवल डिस्कस केला होता. जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन या ट्रेंड लाईनवरून सपोर्ट घेऊन अपसाईडला जाईल, इकडे जर बुलिश कॅन्डल जर दिसेल तर आपण इकडे कॉलचा ट्रेड घेणार होतो, असं आपलं पहिलं डिस्कशन होतं. जर निफ्टीने या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला मोमेंटम जर केला तर आपल्याला काय करायचं होतं, 25,180 या लेवलचा वेट करायचा होता. कारण या लेवलच्या खालीच आपण काय करणार होतो, डाऊन साईडचा पुढचा ट्रेड आपण प्लॅन करणार होतो. 25,180 इकडे जर निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह प्रायझेक्शन जर मिळेल तर आपण इकडे कॉलचा ट्रेड घेऊन 25,350 आणि 25,435 पर्यंत आपण टार्गेट डिस्कस केले होते. तर 10-10:30च्या आसपास निफ्टीने काय केलं, 25,180चा लो लावला आणि इकडे प्रॉपर प्राइस ऍक्शन बनवून एक जबरदस्त रॅली आपल्याला दाखवली. तर नक्कीच तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कॉल साईडला प्रॉफिट झालं असेल, कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की आजचा जो दिवस आहे तो थोडासा कॉल साईडमध्ये असेल. पुढचे ट्रेड तुम्ही थोडेसे अवॉइड केले तर बरं राहील. ज्यांना पण व्हिडिओचा फायदा झाला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही आज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ट्रेड करून किती प्रॉफिट बनवलं. तर आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती, त्याच्यामुळे आज आपण जे ट्रेड घेतले होते ते आपले सेन्सेक्सचे ट्रेड होते. तर आजचा जर क्लोजिंग तुम्ही जर बघितला तर एक ट्रेंडिंग मुवमेंट नंतर वरतीच अपसाईडलाच क्लोजिंग दिलेला आहे. तर ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. पण तुम्ही जर बघितलं तर ॲट द मनीचे जे प्रीमियम्स आहेत, ॲट द मनीचे ते आपल्याला 200-250 पॉईंटचे आपल्याला बघायला मिळतात. कारण बजेट जवळ येत आहे. रविवारी बजेट अनाऊन्स होणार, त्याच्यामुळे रविवारी मार्केट ओपन राहील आणि 2च दिवस राहिले, त्याच्यामुळे जे प्रीमियम्स आहेत ते प्रीमियम्स थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत. त्याच्यामुळे उद्या देखील आपल्याला जे प्रीमियम मिळतील ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह मिळतील. तर तुम्ही काय करा, 100-150 पॉईंटच्या आसपासचा जो प्रीमियम असेल तो तुम्ही ऑप्शन बाय करू शकता. कॉल साईडला तुम्ही 100-150 पॉईंटचा जो ऑप्शन असेल, कॉल ऑप्शन असेल, तो तुम्ही बाय करू शकता. त्याने काय होईल, तुम्हाला कॅपिटल कमी लागेल आणि मुवमेंट जरी झाली नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला फार असा डिके बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळं 150 पॉईंटच्या आसपास तुम्ही तिकडे ट्रेड प्लॅन करू शकता. तुमच्याकडे जर कॅपिटल ठीकठाक असेल, कॅपिटल जर योग्य असेल तर तुम्ही नक्कीच ॲट द मनीने जाऊ शकता. तर बघूया की उद्याचा प्लॅनिंग कसा असायला हवा. तर 2 दिवस कंटिन्युअस मुवमेंट आपल्याला चांगल्या बघायला मिळाले आहेत. तर 2 दिवसामध्ये आपण जे प्रॉफिट बनवलं, गेल्या 2-3 दिवसामध्ये जे प्रॉफिट आपल्याला मिळालं आहे ते प्रॉफिट आपल्याला उद्या मार्केटला द्यायचं नाहीये. उद्या भले ट्रेड मिस झाला तर मिस होऊ द्या, कारण एक्सपेन्सिव्ह जे प्रीमियम आहेत ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत. जर मोमेंटम जर आला नाही तर प्रीमियम एका जागेवरतीच आपल्याला होल्ड करताना दिसेल. या कंडिशनमध्ये आपल्याला ना प्रॉफिट होईल तर उलट आपल्याला काय होईल, तिकडे लॉस होईल, लॉस बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे उद्या जरी ट्रेड तुम्ही अवॉइड केला तरी ठीक आहे, कारण 3 दिवस तुम्ही जर सलग प्रॉफिट केला असेल तर एक दिवस तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. कारण जे आपल्या डोक्यामध्ये जो माइंडसेट जो चेंज झालेला असतो तो थोडासा स्टेबल होणं पण गरजेचं असतं. तुम्ही जर फ्रेश झाला, उद्या तुम्ही जर ट्रेड अवॉइड करून जर फक्त मार्केट जर वॉच केलं तरी देखील तुम्ही तुमचा माइंडसेट इम्प्रूव्ह करू शकता. पण ज्यांना ट्रेड करायचंच आहे तर त्यांनी या लेवल्स मार्क करून ठेवा. तर 2-3 लेवल्स आहेत, त्या लेवल्स मी जस्ट इकडे शो करतो आणि आपण लगेच काय करू, उद्याचं प्लॅनिंग डिस्कस करू. तर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर इकडे हे जे 2 पॉईंट आहेत, हे 2 पॉईंट कनेक्ट करून मी तुम्हाला हा एक ट्रेंड लाईन दाखवतोय. तर सेन्सेक्समध्ये मी हा ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता. तर सेन्सेक्समध्ये एक्झॅक्टली ट्रेंड लाईन पासून सपोर्ट घेऊन सेन्सेक्सने काय केलं, अपसाईडला मुवमेंट केला. तर त्याच भरोशावरती मी तुम्हाला सेन्सेक्समध्ये आज मॉर्निंगमध्ये ट्रेड दिला होता. तर नक्कीच तुम्हाला त्या ट्रेडमध्ये चांगला फायदा झाला असेल. तर तुम्ही काय करा, हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा आणि अपसाईडला काय केलंय, मी हा एक पॉईंट कनेक्ट केलाय, हा एक पॉईंट आणि हा जो हाय लागलाय, हे 3 पॉईंट कनेक्ट करून मी वरच्या साईडला एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलाय आणि मेजर जो आजचा जो डे लो आहे 25,175चा, तिकडे एक लाईन मारून ठेवलेली आहे. तर आजच्या क्लोजिंग वरून उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह अपेक्षित आहे. ओके, तर फ्लॅट आणि पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये आपला जो व्ह्यू असेल तो थोडासा बुलिश व्ह्यू असेल, अपसाईडचा व्ह्यू असणार आहे. आपण काय करू, डीप वरती निफ्टीमध्ये काय करू, कॉलचा डेट घेण्याचा आपण प्रयत्न करू.
जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाली, म्हणजे जिकडे क्लोजिंग दिलेली आहे तिकडे जर ओपनिंग झाली आणि ओपनिंग जर सर्व जर निफ्टी डाऊन साईडला जर आली, तर हा रेजिस्टन्स लेवल आहे, हा रेजिस्टन्स लेवल निफ्टीसाठी काय करेल, सपोर्टचं काम करेल. आणि हा डाऊन साईडला ट्रेंडिंग जो सपोर्ट आहे, या सपोर्टच्या आसपास म्हणजे इकडे इकडे कुठे आपल्याला बघायचं आहे, जर निफ्टी इकडे आपल्याला जर पॉझिटिव्ह प्रायझेक्शन दाखवेल तर डेफिनेटली आपण इकडे काय करू, निफ्टीमध्ये पुन्हा एकदा कॉलचा स्ट्रेट प्लॅन करू. टार्गेट्स जे आपले असतील ते 25,500, 25,550 आणि 25,600 असे आपले अपसाईडला निफ्टीमध्ये टार्गेट्स बघायला मिळतील. पुटचा ट्रेड कधी बनेल? पुटचा ट्रेड तेव्हाच बनेल ज्यावेळेस निफ्टी हा जो काही ट्रेंडलाईन आपण जो ड्रॉ केलाय, या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करेल, रिटेस्ट करून डाऊन साईडला ज्यावेळेस निफ्टी ट्रेड करू लागेल, त्यावेळेस आपण एक छोटासा पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या पुटचे टार्गेट जे मिळतील ते 25,175 पर्यंतचे असतील. तर त्यासाठी या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करून रिटेस्ट करून मार्केटला डाऊन साईडला जाणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला काय होईल, पुटचा ट्रेड इकडे ऍक्टिव्ह होईल किंवा आपण तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये आपली ही स्ट्रॅटेजी असेल. पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये जर निफ्टी पॉझिटिव्ह ओपन झाली तर 25,400 ते 25,435चा जो हा रेजिस्टन्स लेवल जो होता, हा रेजिस्टन्स लेवल गॅप अप ओपनिंगमध्ये सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये आपण काय करू, डिप्स अवेट करू. जर मार्केटने डिप जर दिली आणि ही डिप जर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास येऊन क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला बघायचं आहे, क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला जर प्रॉपर द बुलिश प्रायझेक्शन जर मिळालं तर आपण इथूनच काय करू, कॉलचा ट्रेड इकडे प्लॅन करू. टार्गेट्स जे आपले मिळतील ते 25,600 पर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते जर निफ्टीने क्लोजिंग पॉईंट इथून सपोर्ट घेतला तर गॅप अप ओपनिंग मध्ये पण आपण काय करणार आहे, या ट्रेंडलाईनच्या वरती हा जो ट्रेंडलाईन जो ड्रॉ केलाय, या ट्रेंडलाईनच्या वरती आपण काय करणार आहे, डीप वरती कॉलचा स्टेट आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचा ट्रेड आपल्याला या ट्रेंडलाईन, हा जो ट्रेंडलाईन जो आहे ट्रेंडिंग ट्रेंडलाईन, या ट्रेंडलाईनच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, पुढसाठी जायचं आहे. पण मेजरली फ्लॅट आणि गॅप अप ओपनिंग मध्ये मार्केटचे अपसाईडला जाण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत ट्रायबेक्शन वरून. ओके, उद्या जर निफ्टीची ओपनिंग बाय चान्स जर गॅपडाऊन झाली, ग्लोबल सेंटिमेंट जर बिघडले आणि त्यामुळे जर आपलं मार्केट जर गॅपडाऊन ओपन होत असेल, तर त्या कंडिशनमध्ये देखील जोपर्यंत निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती असेल तोपर्यंत जो आपला व्ह्यू असेल तो कॉलचा व्ह्यू असेल, पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे. म्हणजे जर इकडे निफ्टी ओपन झाली तर मॉर्निंगमध्ये आपल्या अशा प्रकारची बाईंग येताना दिसू शकते. त्याच्यामुळं या दोन्हीपैकी कोणत्याही ट्रेंडलाईनवरती मार्केट जर ओपन होऊन बुलिश प्रायझेक्शन दाखवेल, म्हणजे बुलिश साईडला मोमेंटम करताना दिसेल, तर आपण रनिंग कॅन्डलवरतीच कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आजच्या डीआयचा आपला फर्स्ट टार्गेट असेल. आजच्या डीआयच्या वरती नेक्स्ट टार्गेट जे मिळतील ते 25,550, 25,600 पर्यंत आपल्याला निफ्टी जाताना दिसू शकतो. पण जर निफ्टीने गॅपडाऊन ओपनिंग नंतर हा जो ट्रेंडलाईन जो आहे, या ट्रेंडलाईनच्या खाली जर मार्केट जर ट्रेड करायला स्टार्ट करेल, म्हणजे ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला ट्रेड करायला स्टार्ट करेल, तर या ट्रेंडलाईनच्या खाली ऍटलीस्ट 15 ते 30 मिनिट निफ्टीने जर होल्ड केला तर आपण तिकडे काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. त्या पुढचे टार्गेट्स असतील 25,175 पर्यंत आपले टार्गेट्स असतील. 25,175 म्हणजे आजचा जो डे लो लागलाय, त्या डे लो नंतर नेक्स्ट टार्गेट जे मिळतील ते 25,100, 25,000 पर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते जर निफ्टीने 25,175 या लेवलचा ब्रेकडाऊन केला तर. ओके, तर हा आपला निफ्टीचा उद्याचा क्लिअर कट आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपले मराठी मंडळ आपल्या चॅनलशी जोडतील. तर भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.